नमस्कार मंडळी, आज तुम्हाला संत ज्ञानेश्वर माऊली यांचा मराठीत सुविचार वाचून दाखवणार आहे। माझ्या चॅनलमध्ये संपूर्ण विश्वातील मंडळीचे स्वागत आहे। सुविचार: जीवनाचे कल्याण व्हावे म्हणून वेद शास्त्र व कुराणे जीवांना हरिनाम उच्चार करण्याविषयी बोंब ठोकून सांगत आहे, पण कोणीच कानाने ऐकत नाही। म्हणजेच वेद शास्त्राच्या म्हणण्याकडे लक्ष कोणी देत नाही, पण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जे वाचनी हरिनामाचा उच्चार करीत नाही त्यांची अतिशय हानी निश्चित झाली आहे। महाराज मोठ्या कळकळीने सांगतात, अरे उठा उठा, लवकर जागे व्हा, तुमच्या पाठीमागे मृत्यूचे मोठे भय लागले आहे। त्या भयातून सुटण्याला पंढरपुरा वाचून दुसरे ठिकाण नाही। आध्यात्मिक, आधी भौतिक, आधी दैविक अशा 3 प्रकारच्या ताकरूपी अग्नीचा वणवा तुमच्या शरीराला चहूकडून लागला। आता तोही कोणाच्या आड जाणार आणि कोणाच्या साधवायचा करणार, म्हणजे कळकळीने धावून येऊन तुम्हाला सहाय्य कोण करील? संत ज्ञानेश्वर माऊली या सुविचारातून आपल्याला स्पष्ट करून सांगतात की आधी भौतिक, आधी दैविक आणि यात आध्यात्मिक या तिन्ही गोष्टी आपल्या देहाशी संबंधित आहे। केव्हा पंढरपूर कोणते आहे? आत्माचे। आत्मा हेच पंढरपूर आहे। आधी भौतिक, जवळपास दिसणारे वस्तू। आधी दैविक म्हणजे तुम्ही स्वतः देव आहेत, पण त्याचा विसर तुम्हाला पडला आहे, त्यामुळे मृत्यूचे भय तुमच्या पाठीमागे लागलेले आहे। मृत्यू हा कोणाला टाळता येणार नाही, त्यासाठी तुम्ही हरिनाम हे घेतलेच पाहिजे, असे संत ज्ञानेश्वर माऊलीला यातून सांगायचे आहे। पुढच्या वाक्यात ते म्हणतात की चहूकडून तुम्हाला अग्नी अर्थात मृत्यू अग्नी वणवा पेटलेला आहे। तो केव्हा तुम्हाला घेऊन जाईल सांगता येत नाही, तेव्हा वेळीच सावध व्हा, असा त्याचा अर्थ होतो। संत ज्ञानेश्वर माऊली यांना सांगायचे आहे की आपण भरपूर भक्ती केल्यापेक्षा कमी भक्ती करा, पण मन शुद्ध ठेवूनच करा। मन शुद्ध केल्यानेच भक्ती खऱ्या अर्थाने होते। किती पोथी दिवसभर वाचल्यापेक्षा एकच पान वाचा, पण मन हे चांगलं ठेवा, तेव्हाच तुम्हाला त्या पोथीचा अर्थ आणि भगवंताचे नामचिंतन तारेल। नाहीतर दुसऱ्याची कुची निंदा केल्यास तुम्हाला भगवंत सोडणार नाही। तुमच्या कर्माप्रमाणे हिशोब इथल्या इथेच होईल, हे लक्षात ठेवा। हेच संत ज्ञानेश्वर माऊली यांना या आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक या तीन प्रकारातून सांगायचे आहे। सगळे शरीरालाच लागू आहे। पण पंढरपूर म्हणजे काय, हाच आम्हाला मोठा प्रश्न पडला आहे। पंढरपूर म्हणजे नेमकं काय? पंढरपूर कुठे आहे? पंढरपूर देव हे पंढरी, आत्मा असे पांडुरंग, या अभंगाप्रमाणे आपल्यातच पंढरपूर आहे, देव हीच पंढरी आहे, हे यातून स्पष्ट सांगायचे आहे संत ज्ञानेश्वर माऊली यांना। येथे सांगतो आणि तुमची रजा घेतो। जय हरी, जय शिवराय, जय जिजाऊ, भारत माता की जय, वंदे मातरम, जय हिंद, जय भारत। माझ्या चॅनलला सर्च करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त हा व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट देण्यात येईल। जय हिंद, जय भारत। राम राम मंडळी।